प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी छान शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं आणि त्याची जगामध्ये अशी ख्याती व्हावी की तो एक चांगला माणूस आहे. हा चांगला माणूस होताना किंवा त्याला घडवताना आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. त्यांना शिस्त लावणं आणि त्यांना घडवणं हे एक मोठं दिव्य असतं आणि हे दिव्यातनं प्रत्येक आईवडील पार पडत असतात. प्रत्येक आईवडील ह्या दिव्यामधनं जात असतात आणि हे सगळं करत असताना त्यांना खूप मोठी परीक्षा स्वतःला द्यावी लागत असते. कुठल्याही मुलाला समजून घेणं, त्याला समजावून सांगणं इतकी सोपी गोष्ट नाही. शिस्त लावणं जेवढं हा मार्ग सोपा वाटतो तेवढाच तो अधिक अवघड आहे. आपण जेव्हा मुलांवरती आईवडील ओरडतात किंवा रागवतात तेव्हा त्या मुलांना थोडंसं बिथरल्यासारखं होतं. काय करायला हवं? ही मुलं जेव्हा अशी मोठी होत असताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि म्हणूनच आता काय झालेलं आहे की तुम्ही रागावणं, ओरडणं, त्यांच्यावर चिडणं, त्यांना मारणं ह्या सगळ्या गोष्टी काळानुसार बदललेल्या आहेत आणि म्हणून आता मुलांवरती रागावणं, ओरडणं आणि मारणं तर फार दूरची गोष्ट. प्रत्येक वेळेस मुलांना एका वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावं लागतं आणि एका वेगळ्या पद्धतीनेच त्यांच्याशी बोलावं लागतं. तर ह्या मुलांशी बोलत असताना आपल्याला अनेक गोष्टींचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. काय असतं की ही मुलं आता आजकालची जी मुलं आहेत ही खूप संवेदनशील आहेत, सूक्ष्म आणि चाणाक्ष आहेत. आपले आईवडील आपल्याला रागवतात म्हणजे ते नेमकं कोणत्या पद्धतीने रागवतात, ते खरंच रागवतात की खोटं रागवतात, त्यांचा राग असा आहे की आणखीन काही वेगळा आहे की हे नेहमीच अशी चिडचिड करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांच्या मनामध्ये येत असतात. आणि या गोष्टी जेव्हा त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला मात्र त्यांना त्यांचे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याचं काम मात्र कोणीच करत नाही. तर ते कामसुद्धा आपण करायला हवं. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मुलांना तुम्ही त्यांना धाक दाखवणं किंवा रागावणं, मारणं हे अजिबात करायला नको. कुठल्याही मुलाला शिस्त लावताना मारणं किंवा रागावणं हा पर्याय नाही. त्या मुलांना किती त्यांच्याकडनं चूक झाली तरीसुद्धा त्यांना न रागावता, न ओरडता, न चिडता, न मारता त्यांना आपण समजून घेतलेलं पाहिजे. मुलांना समजून घेणं ही खूप मोठी प्रक्रिया आहे. मुलांना जर तुम्ही समजून घेतलं नाही तर काय होतं की मुलं एकलकोंडी होतात. त्यांच्या मनामध्ये जे काही भ्रम असतात आपल्या आईवडिलांना घेऊन म्हणा, आपल्या मित्रांना घेऊन, मैत्रिणींना घेऊन किंवा नातलगांना घेऊन, बरेच नातलग असतात, त्यांच्याही वागण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात, तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. बऱ्याचदा आईवडील काय करतात, ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर न देता ते टाळण्याचा प्रयत्न करतात आणि त्या टाळण्याच्या प्रयत्नामध्ये तुला काय करायचं आहे असं म्हणून त्याला ते बाजूला करतात आणि तो प्रश्न तिथेच अनुत्तरित राहतो आणि तो प्रश्न त्याला आयुष्यभर सतावत राहतो आणि त्याची जी मग मनाची जडणघडण आहे ती तिथूनच घडायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने जे वागणं बोलणं असतं तर असं न करता आपल्या मुलाला काय हवं आहे, त्याला काय वाटतं आहे, ह्या प्रत्येक गोष्टीला आईवडिलांनी समजून घेतलं पाहिजे. मुलांना समजून घेताना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही धुडकावून न लावता त्यांच्या समस्यांचं निराकरण तुम्हाला अगदी थोडक्या, मोजक्या आणि गोड शब्दात करता आलं पाहिजे आणि योग्य शब्दात करता आलं पाहिजे. मुलंही तुमच्याकडे काय येतात, कारण तुम्ही त्यांचे आईवडील असतात, तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे असतात आणि त्यांना खात्री असते, एक विश्वास असतो की ह्या गोष्टीचं जे काही प्रश्न आहेत माझ्या मनात, हे सगळे प्रश्न माझे आईवडील नक्की मला सोडवणार आहेत आणि ते सांगणार आहेत. हा त्यांच्या मनामध्ये एक विश्वास असतो, एक खात्री त्यांना असते, म्हणून ते तुमच्याकडे येतात. आणि अशा वेळेला तुम्ही जर त्यांना धपाटा पाठीत घातला आणि जा रे इथनं, आता काही करू नकोस, चल निघ इथनं, असं जर म्हणून तुम्ही त्याला हाकललं तर तिथनं तो निघून तर जाईल. पण कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो विचार करत बसेल की असं का केलं बरं मला आईने किंवा बाबांनी, मला माझ्या प्रश्नाचं का बरं उत्तर दिलं नाही आईने, का आई बाबा असे वागतात, असा प्रश्न त्यांच्यासमोर येतो. म्हणून मुलांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काय असतं, मुलांच्या मनात जे प्रश्न असतात, दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की ते प्रश्न नेहमी सामंजस्याने सोडवले पाहिजेत. आता सामंजस्याने प्रश्न सोडवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी आत्ता जसं सांगितलं तसंच आहे की मुलांना जवळ बसवा, त्यांना विचारा. कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला जाणवत असेल की मुलं अशी एकलकोंडी होतात आणि एका बाजूला जाऊन बसतात, आपल्याच विचारात मग्न असतात, कोणाशी बोलत नाहीत, विचारलं तर उत्तर देत नाहीत, खायला येतोस का म्हणलं तर खायला येत नाहीत, जेवायला येतोस का म्हणलं तर नाही म्हणतात. म्हणजे अशी ही एकलकोंडी मुलं होतात. तेव्हा आईवडिलांनी पटकन समजलं पाहिजे की ह्याचं काहीतरी बिनसलं आहे, मग ह्याचं काय बिनसलं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घेत असताना त्या मुलाच्या जवळ बसा,
त्याला थोडासा वेळ द्या, त्याच्या पाठीवरनं हात फिरवा, त्याला विचारा की अरे तुझं काय बिनसलं आहे किंवा तुझं काय बिनसलं गं, तू का अशी रुसून बसली आहेस, मला सांग तर खरं. आणि त्या मुलाकडनं मुलं अशी पटकन मोकळी होत नाहीत. एकदा तुम्ही त्यांना धुतकारलं किंवा एकदा तुम्ही त्यांना झिडकारलं तर ती मुलं तुमच्याजवळ दुसऱ्यादा तुमचा चांगला मूड आहे म्हणून तुम्ही त्यांच्याजवळ गेलात आणि म्हणून मग तुम्ही त्यांना विचारताय, तर ती मुलं तुमचा मूड चांगला आहे, तुम्ही जवळ गेला आहेत आता म्हणून विचारता आहात, म्हणून त्यांनी बोलायचं असं होत नाही. त्यांना भीती वाटते. पहिल्यांदा त्यांच्याशी जर असं वागलं गेलं असेल तर दुसऱ्यांदा त्यांना भीती वाटते आईवडिलांच्या जवळ जाऊन सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलायची किंवा आईवडिलांजवळ सगळं मोकळेपणाने सांगण्याची त्यांना भीती वाटते. मग अशा वेळेला त्यांना बोलतं करायचं, थोडंसं कुठला तरी दुसरा विषय काढायचा, त्या दुसऱ्या विषयावर बोलता बोलता मग आपण काहीतरी असा विषय काढायचा की ज्याच्यामुळे तो बरोबर उत्तर देईल. आणि अशा पद्धतीने त्याच्याकडनं त्याच्या पोटातनं हे सगळं काढून घ्यायचं आणि त्याला नेमकं काय वाटतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या प्रश्नाची उकल त्याला वेगळ्या पद्धतीने समजावून सांगायची. असे हे जे त्याचे मनातले प्रश्न आहेत, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या अगदी त्यांना सामंजस्याने जवळ बसवून सोडवाव्या लागतात. तिसरं गोष्ट म्हणजे असं आहे की मूल हे आहे चुकणारच आहे. मूल लहान असतं म्हणूनच ते चुकतं, पण ते चुकलं की त्याला प्रत्येक वेळेला मारणं ओरडणं हे अतिशय चुकीचं आहे. त्याला ओरडून किंवा मारून न सांगता समजावून सांगा अगोदर की तू जे हे केलं आहेस तू आधी हे का केलंस मला सांग. तुला असं वाटतंय का की हे तू योग्य केलं आहेस, ही गोष्ट बरोबर केली आहेस असं तुला वाटतंय का, नाही ना, मग तू असं का केलं, तुला का वाटलं असं करावं असं. मूल बोलणार नाही काहीच, कारण की त्याला भीती वाटते की आपण खरं सांगितलं तरी आई मारेल आणि खोटं बोललं तरी पण आई मारेलच, म्हणून तो काहीच खरं सांगत नाही, तो गप्प बसून राहतो. पण अशा वेळेला आपण काहीही न करता तो विषय तिथंच सोडून द्यावा आणि मग आपण आपल्या आपल्या कामाला निघून जावं आणि परत थोड्या वेळाने परत मग त्याच्याजवळ बसलो की परत त्याला विचारायचं की का रे तू मगाशी तो तसंच राहिला आपलं बोलणं, तू सांग ना मला असं का केलं. त्याच्याशी आधी गोड वागा, त्याला काहीतरी चांगलं खायला द्या, त्याच्या मनासारखं करा आणि मग त्याला हळूचा प्रश्न विचारा की तू मगाशी असं का केलं. मग त्याने जर सांगितलं की कारण सांगितलं, मग ते खरं वाटलं तुम्हाला तर ठीक आहे, योग्य वाटलं तर ठीक आहे, नसेल वाटलं तर तुम्ही त्याला समजावून सांगा की हे करणं चुकीचं आहे, असं बरोबर नाही आहे आणि परत पुढच्या वेळेला असं तू करू नकोस, असं त्याला तुम्ही समजावून सांगा. तो नक्की समजून घेईल. आणि काय असतं की तुम्ही काही म्हणजे मुलांच्या समोर आपलं वागणं कसं पाहिजे, मुलांच्या समोर आईवडिलांचं वागणं कसं पाहिजे. खूप आईवडील काय करतात, मुलांच्या समोर त्यांच्यामध्येच भांडणं होतात, त्यांच्यामध्येच खूप ओरडाआरडा होतो, चिडून बोलणं होतं, रागावून बोलणं होतं. ते जेव्हा मुलांच्या समोर असं वागत असतात तेव्हा त्यांनाच कळत नसतं की आपण काय करत असतो आणि मुलं हे सगळं एका कोपऱ्यात बसून बघत असतात. आता हे बघत असताना मुलांना प्रश्न हा पडतो की आईवडील का बरं एकमेकांशी भांडतात, किंवा मग आई असं काहीतरी बोलतीये किंवा बाबा असं आईला म्हणत आहेत म्हणजे मग हे बरोबरच असेल, किंवा मग हे ओरडून आरडून बोलत आहेत, भांडत आहेत म्हणजे मग बरोबर आहे असंच वागलं पाहिजे. ते नासमज असतात, त्यांना काहीच कळत नसतं आणि त्यांना काही कळत नसतं आणि म्हणूनच आपण त्यांच्यासमोर जर असं वागलो तर त्यांना असं वाटत असतं की हे असंच वागणं बरोबर आहे कदाचित. मग होतं काय की त्यांच्या नकळत त्यांच्या मनामध्ये ती गोष्ट ठाण मांडून बसते की हे असंच वागायला पाहिजे आणि मग त्याचे विपरीत परिणाम असे दिसून येतात की ती मुलं जेव्हा शाळेत जातात तर शाळेतनं तक्रारी येतात, किंवा ते जेव्हा इतर मुलांशी तुमच्या गल्लीत म्हणा किंवा सोसायटीतल्या मुलांशी खेळत असतील तेव्हा त्या मुलांशी त्यांचं असंच वागणं होतं, तेव्हा तिथेसुद्धा अशा प्रकारच्या तक्रारी येतात आणि मग सतत ते मुलांची ती भांडणं ऐकून आईवडील आणखीन वैतागतात. मग हे सगळं का होतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईवडिलांनी मुलांच्या समोर भांडणं केली नाही पाहिजेत, वेडंवाकडं बोललं नाही पाहिजे, अर्वाचीत आपण ज्याला म्हणतो की अपशब्द नाही वापरले पाहिजेत. हे सगळं मुलांच्या आईवडिलांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे आणि हे भान ठेवत असताना त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे हे काही करतो आहे हे आपलं बघून मुलं करू शकतात, हे प्रत्येक आईवडिलांनी भान ठेवलं पाहिजे. म्हणजे म्हणून म्हणतात ना की तुमचं मनावर कंट्रोल किंवा तुम्ही भानावर असणं हे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा आरडाओरडा करतो, जेव्हा भांडतो, जेव्हा अपशब्द वापरतो त्यावेळेला आपण जे शब्द वापरत असतो त्यावेळेला ते आपलं कोणीतरी ऐकतंय ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे आणि ते आपल्या घरातलं आपलंच मूल आहे ह्याचं भान ठेवलं पाहिजे. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काय होतं की जेव्हा मूल चुकतं तेव्हा आपण त्याला समजावून सांगतो,
दुसऱ्यांदा समजावून सांगतो, तिसऱ्यांदा समजावून सांगतो, असं होत नाही. तिसऱ्यांदा मात्र आपण त्याला रागावतो, मारतो किंवा घाणेरड्या शब्दात बोलतो. खूप आईवडिलांना मी असं बोलताना ऐकलेलं आहे की मूल जरा जरी चुकलं तर त्याला घाणेरड्या शब्दात बोलतात, म्हणजे ऐकू नये अशा शब्दामध्ये त्याचा अपमान करतात, खूप अपशब्द वापरतात की तू असाच आहेस तसाच आहेस. म्हणजे हे मी इथं खूपच सोपे आणि सोज्वळ शब्द इथे वापरते, पण खूप घाणेरडे शब्द अगदी सुशिक्षित आईवडीलसुद्धा वापरतात. असं नाही आहे की अशिक्षित झोपडपट्टीतली लोकं वापरतात म्हटलं तर आपण असं म्हणू की ठीक आहे ते झोपडपट्टीतली लोक आहेत म्हणून ते त्यांच्या तोंडात तशीच भाषा आहे, पण तसं नाही आहे. असे शब्द मी खूप सुशिक्षित घरात सुशिक्षित आईवडिलांकडनं ऐकलेले आहेत की मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत नाही म्हणलं की तिच्यावरती ओरडाओरडा करायचा, तमाशा करायचा, तिला मारायचं, त्याला मारायचं किंवा त्यांना अपशब्द बोलायचे आणि बोलून बोलून त्यांना घायाळ करायचं की ते पोर रडायला लागतं. इतकं घाणेरडं बोलायचं की त्या मुलांना ते सहन होत नाही अपमान, आणि मग तो अपमान त्यांच्या मनात राहतो आणि तो कुठेतरी बाहेर निघतो. मग ते काय करतात, त्यांच्या बाहेर खेळायला गेल्यानंतर म्हणा किंवा शाळेत खेळत असताना समवयस्क मुलांच्या बरोबर पण तेच करतात, कारण त्यांच्या मनावर तेच बिंबलेलं असतं की आपण असंच वागलं पाहिजे जसं आईवडील आपल्याशी वागतात, जसं आईवडील आपल्याला घाणेरडे शब्द बोलतात, हे घाणेरडे शब्द बरोबर आहे असेच बोलायला पाहिजे. हा त्यांच्या समज मनाला न पटणारा विषय जो आहे हा पटून जातो की असंच करायला पाहिजे, आणि म्हणून मग ती मुलं तसंच करतात. तर हे जे विचार आहेत आईवडिलांचे हे मुलांपर्यंत असे जायला नको. मग ती मुलं बाहेर जाऊन त्यांचा अपमान झाला असेल तर तसा तो अपमान त्यांच्या मित्रांचा करतात, मैत्रिणींचा करतात, आणि अशा पद्धतीने ते बाहेर त्यांचं वलय खूप खराब करतात. आणि एक व्यक्ती अशी विचित्र वागली किंवा एक मुलगा असा विचित्र वागला तर शाळेतलं म्हणा किंवा सोसायटीतल्या मुलांचं वातावरण खूप खराब होतं, आणि अशा वेळेला अशा वातावरणामध्ये खूप विषमता पसरते. आणि म्हणून आपल्या मुलांनी आधी चांगलं घडायला हवं असेल तर आधी आईवडिलांनी चांगलं घडलं पाहिजे, आणि आईवडिलांनीच त्यांच्यासमोर चांगली उदाहरणं ठेवली पाहिजेत. एक अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स म्हणून आहे, त्यांचे असे रूल आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, अर्थातच मी जे आत्ता इथे सांगितलं साधारण तशीच त्यांची थेअरी आहे. ते म्हणतात की तुम्ही मुलांना जेव्हा पहिल्यांदा मूल चुकतं तेव्हा त्यांना समजावून सांगा, दुसऱ्यांदा पण चुकतं तेव्हा तुम्ही त्यांना समजावून सांगा, तिसऱ्यांदा चुकतं तेव्हा तुम्ही त्याला थोडासा धाक दाखवा, त्यांना म्हणा की आता परत जर असं केलंस तर मी तुला शिक्षा करेन. पण मुलांना कधीही मारू नका. मुलांना मारणं ही चुकीची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही मुलांना जितकं तुम्हाला समजावून घेता येईल. तुम्हाला एक हे सांगते बघा, फॉरेन कंट्रीजमध्ये मुलांना मारणं अलाउडच नाही आहे, म्हणजे घरातल्या मुलांनासुद्धा मारणं अलाउड नाही आहे. तुम्ही घरातल्या मुलांना, म्हणजे माझी मुलगी कॅनडात असते आणि मी तिच्याकडनं बऱ्याच गोष्टी मला कळत असतात. तिने मला एकदा सांगितला होता किस्सा की असंच एका तिच्या मैत्रिणीच्या कुटुंबात अशी घटना घडली की त्या मुलांनी म्हणजे त्या वडिलांनी त्या मुलाला नुसतं गालावर चापटी मारली. तर त्या चापटीवरती त्यांच्याकडे 100 नंबर डायल करून त्या मुलांनी फोन करून पोलिसांना सांगितलं की माझ्या वडिलांनी मला मारलं. पोलीस आले, त्यांच्याकडे ते इतके म्हणजे आपल्या भारतासारखं नाही आहे, लगेच तत्पर असतात, सगळे हजर. तुमचा डायल तिथं झाला नंबर की लगेच इकडे गाडी येते, पोलिसांची व्हॅन आली, त्याला पोलिसांची गाडी येऊन त्या बापाला नेऊन जेलमध्ये टाकला. हा असा प्रकार फॉरेन कंट्रीमध्ये आहे. तर इतकं म्हणजे म्हणून म्हणलं नाही मी की अमेरिकन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सची त्यांनी जे हे रूल केलेले आहेत हे त्याच्यासाठीच रूल आहेत, कारण की त्यांचं म्हणणंच हे आहे की तुम्ही मुलं कशीही वागली तर तुम्ही त्यांना मारायचं नाही आहे, हा नियमच आहे. आणि आता तुम्ही बघा शाळेमध्ये सुद्धा हा आपल्याकडे सुद्धा भारतात रूल झालेला आहे की मुलांना मारायचं नाही. तर मुलांनी आईवडिलांनी मुलांना न मारता आणि मुलांनी सुद्धा आईवडिलांचं ऐकलं पाहिजे थोडंफार. हे जरी खरं असलं तरी मुलं लहान आहेत, ती नाही ऐकणार. पण आईवडिलांनी काय करायचं, आपल्याला घडवायचं आहे मुलांना. त्याच्यामुळे मुलांना कसं घडवायचं हे पूर्णपणे आईवडिलांच्या त्याचं माझं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा मुलांना रागवतो, बोलतो, त्यांच्यावर चिडतो किंवा त्यांना एखादी गोष्ट चुकली हे सांगतो, तेव्हा त्यांनी एखादी गोष्ट चांगली केली त्याचं कौतुक पण करायला पाहिजे, त्यांना त्या गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही त्यांना जर खोट्या आणि पोकळ धमक्या दिल्या तर त्यांना लक्षात येतं की आई वडील आपल्याला अगदी पोकळ धमक्या देतात, त्या धमक्यांना काहीच अर्थ नाही आहे आणि ह्या धमक्या अगदी खोट्या आहेत.
मग त्याच्यामुळे काय होतं की ती मुलं तुमच्या धाकात नाही राहत. तुम्ही त्यांचे पालक नको, मित्र व्हा. तुम्ही जर मित्र झालात ना तर तुम्हाला हा प्रश्न कधीच पडणार नाही की माझ्या मुलाला मी कसं घडवू. चूक नेहमी समजावून सांगण्याचा त्यांना प्रयत्न करा. शिक्षेचा मार्ग शक्यतो अवलंबू नका, कारण मुलांना चांगली जर जडणघडण तुम्हाला द्यायची असेल तर त्या मुलांना शिक्षा न देता त्यांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांची जी मित्रमंडळी आहेत चांगली संगत द्या. मधून हे बघायचं की मुलं आपली चांगल्या संगतीत आहेत की नाही, किंवा त्यांच्या संगतीमध्ये कोण मित्र आहेत, ते त्यांच्याशी कसे राहतात, कसे वागतात, कोणत्या घरात आले, त्यांचे वडील कोण आहेत, त्यांचे वडील काय शिकलेत. खरोखरच एवढं सगळं बघावं लागतं. जर ते चांगल्या घरातले असतील तर त्या मुलांवरती चांगले संस्कार आपोआपच असतात. त्यामुळे मुलांना कोणाची आहे संगत हे आपण म्हणजे आईवडिलांनी बघितली पाहिजे. त्यानंतर मुलांना नेहमी सकारात्मकता शिकवा, खंबीर बनवा. कुठल्याही गोष्टीमुळे मुलं अशी घाबरून नाही गेली पाहिजेत. एखादी घटना घडली की मुलं अशी एकदम बावचळून जातात किंवा अशी एकदम कोपऱ्यात जाऊन बसतात, तर त्यांच्यातला भित्रेपणा अजिबात नाही राहिला पाहिजे. त्यांना खंबीर बनवायला शिका. कुठलीही गोष्ट ही चांगलीच घडणार आहे अशी सकारात्मकता कायम त्यांच्या मनामध्ये तुम्ही हे आपण त्याच्यावर भर दिला पाहिजे की सगळं काही चांगलं घडणार आहे. नकारात्मक बोलायचं नाही, नकारार्थी विचार करायचा नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही किंवा मनामध्ये कोणाचा राग असूया धरायची नाही. हे सगळं जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं तर मुलं ही जेवढं वाईट शिकतील तेवढं ते चांगलंही शिकतील. पण मात्र मुलांना त्यांच्या लहान वयापासूनच ह्या सगळ्या गोष्टींचे संस्कार दिले पाहिजेत. हे जर संस्कार तुम्ही त्यांच्यावर आणि हे लहान वयातच करायचे संस्कार आहेत. एकदा मूल मोठं झालं, 5 वर्षाचं वय त्यांनी ओलांडलं तर मग त्यानंतर त्याला तुम्ही किती जरी सांगितलं तरी ते थोड्याफार प्रमाणात ऐकेल, पण पूर्णतः 100% ते त्याच्यामध्ये येईलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून मुलांना घडवताना नेहमी तुम्ही त्यांना वाढवण्यापेक्षा त्यांच्या घडवण्यावर जास्त भर द्या. त्यांनी काय करू नये हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय करायला पाहिजे हे सांगा. आपण नेहमी तुम्ही बघा, अरे हे नको करूस, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, आपण नेहमी मुलांना हेच सांगत आलेलं असतं लहानपणापासून. त्याच्यामुळे मुलांना फक्त हे करायचं नाही, ते करायचं नाही हेच कळत आलेलं असतं. पण त्याऐवजी तुम्ही जर मुलांना हे सांगितलं की तुम्ही काय केलं पाहिजे किंवा तुम्हाला काय करायला पाहिजे हे जर तुम्ही मुलांना सांगितलं तर त्यांना ते जास्त कळेल. तुम्ही त्यांना असं सांगितलं की अरे हे इथं सांडू नकोस, ह्याच्याने सगळा ओटा खराब होईल, असं सांगण्यापेक्षा तर तुम्ही असं सांगितलं की अरे हा ग्लास आहे ना, हा जरा नीट धर बरं का, ह्याच्यातनं खाली सांडलं ना तर मग तुझं सगळं सरबत वाया जाईल, तुझा मिल्कशेक सांडून जाईल, मग तुला मिळणार नाही. अशा पद्धतीने म्हणजे ह्याच्यातच हीच सकारात्मकता आहे. तर तुम्ही जर त्याला इथं सांडू नको, हे करू नको असं जर म्हणलं ना तर ते मूल आणखीन घाबरून जातं. त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला हा ग्लास नीट धर बरं का, कारण ते सांडलं ना मग सगळं वाया जाईल, असं जर तुम्ही बोललात तर त्यालाही लक्षात येतं की अरे आपल्या एवढा मिल्कशेक आपल्याला कमी मिळेल, मग आपण असं करायला नको. आणि म्हणून तो मुलगा काय करेल, मग काळजी घेईल. आणि त्याला अशाच पद्धतीने सगळी काळजी घ्यायला सांगा. आता लहान मुलांना असं म्हणजे मी माझ्या मुलांना असं शिकवलं होतं की माझं एक खेळण्याचं असं मी छान मोठं टोकरं करून ठेवलं होतं. मुलांनी भरपूर खेळण्यांचा पसारा करायचा, पण त्यांना फक्त मी एकच सांगायची, खेळणं झालं ना खेळून तुमचं की उचलायचं आणि सगळं त्या टोकरीमध्ये भरून ठेवायचं. मी अनेक घरांमध्ये हे पाहिलेलं आहे की मुलांनी असा भरपूर पसारा केला की त्या आया ते खेळणी आवरत बसतात, त्या मुलांना शिव्या घालत बसतात, त्या मुलांना वेडंवाकडं बोलतात, तुला असंच करायला हवं, तुला तसंच करायला हवं, तू असाच आहे, तू तसाच आहे. त्यापेक्षा त्याला सांगा, तू खेळतोयस ना, हा तुझा हा इथला कोपरा किंवा ही तुझी ही रूम, ह्या रूममध्ये तू खेळायचं, इथं कितीही पसारा कर, पण मात्र खेळून झाल्यानंतर ही सगळी खेळणी आवरून ठेव. किंवा तुझा अभ्यास करतोयस ना, मग तुझा अभ्यास करताना ठीक आहे, तुझा पसारा होतोय, मान्य, काही हरकत नाही, पण तो पसारा करताना तुझं टेबल जेवढं आहे तेवढा लिमिटेडच तुझा पसारा असू दे. तुला जेवढे तुझ्या विषयाचे अभ्यास तुला करायचा आहे तेवढेच विषय तू फक्त वर काढ. आता तुला मॅथ्स करायचं आहे का, मग फक्त मॅथ्सची नोटबुक आणि मॅथ्सचं पुस्तक वर काढ. किंवा तुला हिस्ट्री घ्यायचं आहे का, मग हिस्ट्रीचं पुस्तक आणि हिस्ट्री, असं ओळीने तू सगळं कर. म्हणजे तुझ्या टेबलवर जर पसारा झाला ना तर तुलाच आवरायला त्रास होईल. ही सकारात्मकताच्या मनात तुम्ही बघा. हे असं करू नको, ते तसं करू नको असं ओरडून सांगण्यापेक्षा तू जर का असं केलंस ना तर तुला त्रास कमी होईल, अशा पद्धतीने त्याला समजावून सांगा. असं सांगितलं की मला 100% खात्री आहे आणि तुम्हालाही 100% खात्री वाटेल की मुलं तुमचं ऐकतीलच. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की मुलं वाढवण्यापेक्षा मुलं घडवणं
ह्यावर अधिक आपण भर दिला पाहिजे आणि त्यावरतीच भर देऊन त्यांना एक समाजाचा चांगला उत्तम नागरिक आपण बनवलं पाहिजे. मी सुषमा इथेच तुमचा निरोप घेते. धन्यवाद.